पुण्यातल्या पोरशा अपघातानंतर आता ज्या काही गोष्टी समोर येत आहेत त्यातून राजकीय नेते आणि धनदांडगे हे त्यांचे हितसंबंध जपण्यासाठी कोणत्या थराला जाऊ शकतात हे तर आता सगळ्यांना स्पष्ट दिसले। पण कायदा पैशाच्या जीवावर कसा वाकवला जातो आणि सर्वसामान्यांच्या जीवाची सरकार दरबारी काहीच किंमत कशी नसते हे दुर्दैवरित्या वारंवार समोर येते। सरकारी यंत्रणांचे झिंदवडे तर या निमित्ताने निघालेच आहेत, पण या भ्रष्टाचाराची पाळंमुळं किती खोलवर गेली आहेत हे दिसून येते। राज्यात असलेलं सरकार ही पाळंमुळं कशी खोदून काढणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। पण जनतेच्या मनात आक्रोश आहे, रोष आहे। हे सगळं आम्ही सांगतोय कारण पोरशे प्रकरणात अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी सरकारी यंत्रणा कशी विकत घेण्यात आली याबाबतची अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे। अल्पवयीन आरोपी दारू प्यायलेला असताना त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह कसा आला, अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने कसे बदलण्यात आले, यासाठी किती पैसे लाच म्हणून देण्यात आले, हे सगळं कोणाच्या आदेशावरून सुरू होतं आणि राजकारणी नेते या सगळ्या प्रकरणात कसे सहभागी होते आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे ज्या डॉक्टरने ही सगळी अफरातफरी केली तो डॉक्टर पोलिसांच्या जाळ्यात कसा अडकला, या सगळ्या प्रश्नांची उकल आपण या व्हिडिओमध्ये करणार आहे। पण हा व्हिडिओ त्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा। नमस्कार, मी रोहित हरीप, लोकमत डिजिटलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। 19 मेच्या मध्यरात्री पुण्याला हादरवणारा अपघात घडला। 2 जीवांचा नाहक बळी घेणाऱ्या या अपघातानंतर सरकारी व्यवस्थेच्या भ्रष्ट कारभाराची एक मालिका सुरू झाली। हा अपघात कोणी केला, कोणाला अटक झाली, अटक झालेल्या अग्रवालांचे राजकीय कनेक्शन्स किती स्ट्रॉंग आहेत हे आता आपल्यापर्यंत सगळं पोहोचलेलं आहे। पण ज्या दिवशी अपघात झाला त्या दिवशी रुग्णालयात काय घडत होतं तर 19 मेच्या सकाळी अल्पवयीन आरोपीला ससून रुग्णालयात आणण्यात आलं होतं। त्यावेळेला डॉक्टर श्रीहरी हळनोर हे ड्युटीवर होते। त्यांनी अल्पवयीन आरोपीचे ब्लड सॅम्पल घेतले। हे ब्लड सॅम्पल चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले। या सॅम्पलचा रिपोर्ट हा निगेटिव्ह आला आणि या सॅम्पलच्या आधारावर कोर्टाने आरोपीला 15 तासात जामीन देऊन टाकला। हा जामीन मिळाल्यानंतर सगळीकडे एकच चर्चा सुरू झाली। अल्पवयीन आरोपीचे हॉटेलात दारू पितानाचे व्हिडिओ व्हायरल होत होते आणि दुसरीकडे हा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता। त्यामुळे रिपोर्टवर आणि पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं। मिळालेल्या माहितीनुसार अशा घटनांमध्ये ब्लड रिपोर्ट हा कधीच पूर्णपणे निगेटिव्ह येत नाही। ब्लड रिपोर्ट निगेटिव्ह असण्याची शक्यता असं कायम सांगितलं जातं आणि डॉक्टर हळनोरने घटनेच्या दिवशी अल्पवयीन आरोपीचा रिपोर्ट पूर्णपणे निगेटिव्ह दिला होता। त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला। त्यानंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने दुसऱ्या एका हॉस्पिटलला म्हणजे जिल्हा रुग्णालयाला पाठवले। या जिल्हा रुग्णालयाचा रिपोर्ट हा ससून रुग्णालयापेक्षा वेगळा आला। त्यानंतर पोलिसांना रक्ताच्या नमुन्यात फेरफार झाल्याची खात्री पटली आणि आरोपीच्या वडिलांची DNA चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला। या चाचणी दरम्यान असं आढळलं की विशाल अग्रवाल आणि आरोपी यांच्या ससूनमधल्या रक्ताचे नमुने हे मॅचेस होत नाहीयेत। मात्र दुसरीकडच्या रुग्णालयातल्या म्हणजे औंधच्या जिल्हा रुग्णालयातला रक्ताचा नमुना आणि विशाल अग्रवाल यांच्या रक्ताचा नमुना मात्र जुळत होता। याचा अर्थ इतका स्पष्ट होता की ससूनमधल्या आरोपीच्या ब्लड सॅम्पलमध्ये गडबड झाली होती। पोलिसांनी संशयित आरोपी डॉक्टरांना ताब्यात घेतलं। सुरुवातीला दोन्ही डॉक्टर गुन्हा लपवत होते, पण पोलिसी खाका दाखवताच डॉक्टर हळनोरने 3 लाख रुपये लाच घेऊन आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलल्याचं मान्य केलं। हळनोरने हे मान्य केलं की त्यांनी ही गोष्ट डॉक्टर अजय तावरेंच्या सांगण्यावरून केली होती। दरम्यान अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने हळनोरने चक्क कचऱ्यात फेकले होते। हळनोरने हे मान्य केले। त्याच्याऐवजी दुसऱ्याच व्यक्तीच्या रक्ताचे नमुने घेतले होते, हे पण डॉक्टर हळनोरने मान्य केले। आता दुसरा व्यक्ती कोण याचा तपास मात्र पोलीस आत्ता करतायत, ते अजून काही समोर आलेलं नाही। पण हे प्रकरण इथं थांबत नाहीये। तर जेव्हा तावरेची चौकशी सुरू होती तेव्हा डॉक्टर तावरेंनी मी शांत बसणार नाही तर सगळ्यांची नावं घेईन असा इशारावजा धमकी एक प्रकारे त्यांनी दिली। या प्रकरणात अतुल घाटकांबळे या व्यक्तीला देखील पोलिसांनी अटक केली आहे। हा घाटकांबळे कोण, त्याने तावरेला पैसे देण्यासाठी मध्यस्थी केली का अशी माहिती आता समोर येते। याशिवाय विशाल अग्रवाल यांनी डॉक्टर तावरेला फोन केला होता। एका लोकप्रतिनिधीने देखील डॉक्टर तावरेला कॉल करून अल्पवयीन आरोपीला मदत करण्यासाठी साकडं घातल्याची धक्कादायक माहिती मिळते। त्यामुळे पोलिसांनी एकच ब्लड सॅम्पल 2 हॉस्पिटलला चाचणीसाठी पाठवलं आणि त्यातून डॉक्टरांचं बिंग फुटले। आता याच तावरेच्या नेमणुकीसाठी आमदार टिंगरेंनी शिफारस केल्याची माहिती समोर येते। एकूणच काय तर सरकारी डॉक्टर अग्रवाल आमदार यांचं कनेक्शन उघड झाले। सरकार आता काय कारवाई करणार हे बघणं फार महत्त्वाचं ठरणार आहे। पण या प्रकरणातल्या आरोपींना काय शिक्षा व्हायला हवी याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा आणि लोकमतचं डिजिटल चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ते आवर्जून सबस्क्राईब करा। धन्यवाद।